नाही, पण राहुल सर, या अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यांवरती विरोधक प्रामुख्याने हे अधिवेशन गाजवतील? विरोधी पक्षनेत्याचाच विषय आहे या प्रकरणामध्ये. 1 वर्ष झालं विरोधी पक्षानं पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना. नियमांकडे बोट दाखवला जाते. मुख्यमंत्री म्हणतात तो माझा अधिकार नाही, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणतात की मी निर्णय घेईन माझ्या अभ्यासानुसार, माझ्या माहितीनुसार मी निर्णय. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसलेली आहे आणि त्या व्यक्तीचं जे पॉलिटिकल कॅरेक्टर आहे ते पाहता ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि घेतला तर नक्की काय असेल ही सुद्धा शंका लोकांना आहे ना. जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विरोधी पक्ष विधानसभा अध्यक्ष आहे. जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेमध्ये बसून पक्षांतराच्या बाबतीमध्ये तद्दन खोटा आणि भंपक निर्णय देते संविधानाच्या विरोधात, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? त्याच्यामुळे माझं तर काय म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठरावच आणला पाहिजे. होऊ द्या चर्चा, ठीक आहे, तुमचं बहुमत असेल, पण विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीनं वागताय याला लोकशाहीच्या भाषेत म्हणायचं तर मनमानी आणि झुंडशाही अशा पद्धतीनं विधानसभा किंवा विधिमंडळ चालवलं जात. तुमचा अधिकाराच्या गोष्टी सांगताय कोणाला? तुम्हाला अधिकार दिले कोणी? तुम्हाला अधिकार लोकशाहीनं आणि संविधानाने दिलेले आहे. आणि त्याच लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करण्याची भूमिका घेतली आहे. आणि तुम्ही म्हणताय मी पाहिन. तुम्ही कोण? तुम्ही आज आहात उद्या नाही, पण या परंपरा तुम्ही तोडताय. हा, आणि त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय हे अनेकदा उघड झालंय. हाच मुद्दा विधानसभेत विधिमंडळात आला पाहिजे असं माझं म्हणणं आहे.